straight question. If 3 plus 2i upon 1 plus I is equal to 1 by 2 into x plus y, then find x minus y. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या x y ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे स्ट्रेट या दोन्हीचं डिव्हिजन करा. इकडे 1 by 2 दिलेले 1 by 2 ने त्या डिव्हिजनला मल्टिप्लाय करा. म्हणजे हे झालं तुमचा x आणि y आणि नंतर x मायनस y. म्हणजे कॅल्क्युलेशन सगळं सिंपल आहे याचं. आता गिवन काय दिलेले 1 by 2 आपण रिव्हर्स मध्ये लिहू. इट इज 1 by 2 x plus iy is equal to 3 plus 2i upon 1 plus i. म्हणजे आता याला सॉल्व करायचे. याला सॉल्व करायचे त्याचं डिव्हिजन लगेच लिहून टाकतो. डिव्हिजन करतो वेळेस काय डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. इट इज 1 minus i upon 1 plus 1. It is again 1 minus i. Okay. आता स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. Okay. 3 into 1 3 minus 3i plus 2i आणि minus 2i square. काय केलं स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. आधी 3 न 1 minus i ला मल्टिप्लाय केलं, नंतर 2i न 1 minus i ला मल्टिप्लाय. आता यार 1 plus i 1 minus i याचं कॅल्क्युलेशन काय येणार 1 minus i square. ओके कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. इट इज 1 minus i square. स्ट्रेट कॅल्क्युलेशन करत बाकी काहीही नाही. हे 3 केअरफुली पहा. 3 minus i minus 3i plus 2i आणि प्लस 2. इट इज i square is equal to minus 1. म्हणजे हे होते प्लस 2 आणि अपॉन काय होणार अपॉन इट इज अगेन 2. इट इज 1 आणि हे पुन्हा प्लस 1 होते. हे मायनस आणि i square इट इज minus 1. देन मग आता आपली कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. हे काय इकडं 1 by 2 x plus iy. Okay. 1 by 2 cancel. Therefore, x plus iy is equal to 5 minus I. That means x is equal to 5 and y is equal to minus 1. And therefore, x minus y is equal to 5 minus minus 1, that is 6. 6 म्हणजे ऑप्शन सी हे झालं तुमचा आन्सर.